नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार. स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमचं गुरुग्रह स्ट्रॉंग होण्यासाठी, तुमचं शुक्रग्रह स्ट्रॉंग होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा एक उपाय सांगणार आहे. बघा, खरं तर ज्याच्या आयुष्यामध्ये ज्याचा गुरु स्ट्रॉंग असतो ना, ज्याचा गुरु आपण म्हणतो ना गुरु पाठबळ हे जर प्रबळ असेल तर त्याच्या आयुष्यात त्याला कोणाचेही पाय धरण्याची वेळ येत नाही. त्याच्या प्रत्येक इच्छा ह्या व्यवस्थित पूर्ण होत जातात. त्याच्या कुठल्याच गोष्टीमध्ये, कुठल्याच कामात कुठले अडथळे येत नाहीत, कारण त्याचा गुरु जो आहे तो त्याच्या पाठीशी ठाम असतो. बघा, तुमचे बाकीचे जे ग्रह असतील हे ग्रह कमकुवत असतील आणि जर गुरु तुमचा स्ट्रॉंग असेल ना तर ते बाकीच्या ग्रहांचा इतका काही परिणाम होत नाही. मात्र बाकीचे सर्व ग्रह पॉझिटिव्ह असतील आणि गुरु तुमचा जर कमकुवत असेल तर मात्र खूप जास्त इफेक्ट होतो किंवा खूप जास्त प्रभाव पडतो, कारण तुमचं गुरुबळ जे आहे ते स्ट्रॉंग नसतं. त्यामुळे प्रत्येक कामात अपयश येत जातं. अनेक ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये तुम्हाला सतत विघ्न येत जातात. घरामध्ये पैसा टिकत नाही, कुठलीच गोष्ट मनासारखी घडत नाही. त्यामुळे तुमच्या जीवनात, तुमच्या आयुष्यात गुरु पाठबळ असणं, गुरु स्ट्रॉंग असणं खूप महत्त्वाचं आहे. आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हाच एक उपाय सांगणार आहे ज्या उपायाने गुरुही स्ट्रॉंग होईल आणि शुक्रही स्ट्रॉंग होईल. बघा, ते शुक्र ज्याच्या आयुष्यात स्ट्रॉंग असतो ना त्याच्या आयुष्यात आपण एक म्हणतो ना लक्झरीज लाईफ, तर त्याची लाईफ जी असते ती लक्झरीज लाईफ असते. म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये श्रीमंतीचे भरपूर योग येऊ शकतात किंवा जो जो पैसा अडलेला आहे तो मिळू शकतो. जिथे जिथे तुम्ही पैशांसंदर्भात काही व्यवहार केले असतील तर त्या व्यवहारांमधून तुम्हाला भरपूर आवक मिळू शकते. तुमच्या घरामध्ये असलेल्या पैशांमध्ये वृद्धी होऊ शकते. त्यासाठी तुमचं शुक्र ग्रह स्ट्रॉंग असणं खूप महत्त्वाचं आहे. आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हाच एक उपाय सांगणार आहे ज्या उपायाने गुरुही स्ट्रॉंग होईल, शुक्रही स्ट्रॉंग होईल आणि तुमची अडलेली सर्व कामे मार्गी लागतील. तुमच्या ज्या काही मनोकामना असेल, तुमच्या ज्या काही इच्छा असेल ह्या इच्छा देखील पूर्ण होतील. बघा, बऱ्याच वेळा आपण ना म्हणजे एखादं काम घेतो, त्या कामात अडथळे येत जातात, कुठलीच गोष्ट मनासारखी होत नाही, सतत इडापिडा मागे लागलेली असते, सतत काहीतरी त्रास सुरू होतो आणि आपण एखाद्या ब्राह्मणांकडे जातो किंवा ज्योतिषांकडे जातो आणि मग त्यांच्याकडे गेल्यानंतर ते लोक आपल्याला सांगतात की तुमच्या मागे शुक्राची साडेसती लागलेली आहे किंवा तुमचा जो गुरु आहे तो कमकुवत झालेला आहे आणि त्यामुळे हा त्रास होतोय. मग ते लोक जे आहेत ते आपल्याला एखादा मोती किंवा एखादी अंगठी सांगतात परिधान करायला, म्हणजे मोत्यात घातलेली, जी शुक्र किंवा गुरुग्रहाची अंगठी मिळते, मोती मिळतो, डायमंड मिळतं, बऱ्याचशा गोष्टी असतात. पण ते सर्वसामान्य लोकांना या गोष्टी घेणं शक्य असतं असं नाही. अगदी मीही या गोष्टी अफोर्डेबल करत नाही. त्यामुळे माझा जास्त जोर जो आहे तो घरगुती उपायांवरती असतो. मग या गोष्टी जरी करू शकलो नाही तर घरगुती जे उपाय असतात हे उपाय करून आपण आपला शुक्र आणि गुरु स्ट्रॉंग करू शकतो. आणि जेव्हा हे दोनही ग्रह आपले स्ट्रॉंग होतील तेव्हा तुमच्या अडलेल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुमच्या आयुष्यामध्ये येणारी जी काही विघ्न आहेत ही विघ्न दूर होतील. प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला यश मिळत जाईल. बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखादं काम मनापासून करतो, कष्ट करतो, खूप मेहनत करतो, पण नशीब साथ देत नाही. तर हा एक उपाय केल्यानंतर तुम्हाला असं एक तीर्थ बनवायचं आहे. या पाण्यामध्ये तुम्हाला काही 2 थेंब टाकायचे, जे 2 थेंब टाकल्याने तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं भाग्य उजळायला लागेल. तुम्ही जेही काम कराल, जेही कष्ट कराल त्या कष्टांना नशिबाची साथ मिळायला लागेल. बघा, ज्या गोष्टीही तुमच्या नशिबात नाही त्याही तुम्हाला मिळायला लागतील. जे पाहिजे ते तुम्हाला मिळत जाईल. हा जो उपाय आहे तो तुम्हाला सलग 21 दिवस करायचा आहे. 21 दिवस. कुठल्याही दिवसापासून तुम्ही या उपायाची सुरुवात करू शकता. आज, उद्या, कधीही. फक्त मध्ये एकही दिवस खंड पडला नाही पाहिजे. त्यामुळे महिलांनी मासिक धर्म येऊन गेला की त्यानंतर या उपायाची सुरुवात केली तर अतिशय उत्तम. आता काय करायचं आहे? सायंकाळच्या वेळी जेव्हा 6:30 ते 7:30चा जो वेळ असतो, ज्याला आपण लक्ष्मी येण्याची वेळ म्हणतो, सांज वेळ असं म्हणतो, तर त्या वेळात तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुमचं जे देवघर आहे ना, या देवघराच्या समोर तुम्हाला बसायचं आहे. एक सुंदर दिवा लावायचा आहे, बाजूला उदबत्ती पेटवायची आहे, एक आसन घ्यायचं आहे आणि आसनावरती बसायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे असा एक काचेचा ग्लास. ग्लास काचेचाच असावा एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, असा एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे. या ग्लासमध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. जे पिण्यायोग्य पाणी असेल ते पाणी तुम्हाला शुद्ध स्वच्छ घ्यायचं आहे. त्यानंतर या पाण्यामध्ये जी खायची आपण हळद असतो बघा, म्हणजे जेवणामध्ये जी हळद वापरतो तर ही चिमूटभर हळद तुम्हाला या पाण्यामध्ये घालायची आहे. त्यानंतर अख्खा हिरवा वेलदोडा, ज्याला आपण वेलची असं म्हणतो, वेलचीचा एक दाणा तुम्हाला याच्यामध्ये घालायचा आहे. त्यानंतर या पाण्यामध्ये तुम्हाला 2 गुलाब जलाचे ड्रॉप टाकायचे. 2 गुलाब जलाचे ड्रॉप. ठीक आहे.
या गोष्टी तुम्हाला याच्यात टाकायच्या आहेत आणि तुमचा जो डावा हात आहे हा डावा हात तुम्हाला या पाण्यावरती ठेवायचा आहे. त्यानंतर उजव्या हातामध्ये तुम्हाला जपमाळ घ्यायची आहे आणि एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्र, एक माळ गायत्री मंत्र आणि एक वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. मग आता व्यंकटेश स्तोत्र का, तर ज्या घरामध्ये भगवान श्री विष्णूंची सेवा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी जी ते अखंड स्थिर असते. त्यामुळे सेवा करत असताना नुसते श्रीमंतीचे योग आणण्यासाठी किंवा घरामध्ये धनप्राप्ती होण्यासाठी किंवा पैशांचे मार्ग खुले होण्यासाठी उपाय करून नाही चालत, तर लक्ष्मी स्थिर असणं हेही तेवढंच महत्वाचं आहे. कारण नुसता पैसा आला, कष्ट मेहनत खूप करतोय, पैसा येतोय पण तो टिकत नाही, तर त्या गोष्टीला काहीच अर्थ नाही, तो टिकला पाहिजे. त्यामुळे लक्ष्मीची कुठली साधना सेवा करत असताना तिथे भगवान श्री विष्णूंची सेवा ही झालीच पाहिजे. त्यामुळे तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ म्हणजे आपल्या गुरूंचा मंत्र, एक माळ तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणजे माता लक्ष्मीचा मंत्र आणि एक वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. तीनही सेवा करून झाल्या, तीनही गोष्टी करून झाल्या की त्यानंतर हात काढायचा. हात काढल्यानंतर या ग्लासमध्ये जे काही पाणी आहे हे थोडंसं पाणी तुम्हाला तुमच्या अंगावरती शिंपडायचं. तर त्याच तुळशी पात्राने घरातील जे 4 कोपरे आहेत या 4 कोपऱ्यांना थोडं थोडं पाणी शिंपडायचं आहे. हे शिंपडून झालं की त्यानंतर राहिलेलं जे पाणी आहे त्यातले 2 थेंब पाणी तुम्हाला स्वतःला प्यायचं आहे. फक्त 2 थेंब तुम्हाला तुमच्या शरीरात गेले पाहिजेत इतकं तुम्हाला प्यायचं आहे. त्यानंतर राहिलेलं जे पाणी आहे ते तुम्हाला अंघोळीच्या एका बादलीमध्ये काढायचं, म्हणजे अंघोळीच्या बादलीमध्ये तुम्हाला हे पाणी मिक्स करायचं आहे. बघा 6:30 ते 7:30च्या दरम्यान तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि 7:30 वाजता तुमची ही सेवा संपली की त्यानंतर अंघोळीसाठी थोडंसं पाणी काढायचं आहे आणि त्यामध्ये हे पाणी मिक्स करायचं आहे आणि हे पाणी मिसळून तुम्हाला या पाण्याने स्नान करायचं आहे. हा जो उपाय आहे हा 21 दिवस सलग करायचा आहे. एकही दिवस मध्ये खंड नाही पडला पाहिजे, याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. बघा 21 दिवसांच्या आत तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळत जाईल. बिघडलेली सर्व कामं तुमची मार्गी लागतील. जिथे जिथे तुम्हाला अपयश येत होतं तिथे यश यायला लागेल. प्रगतीचा मार्ग जे आहेत ते तुमचे प्रगतीचे मार्ग खुले होत जातील. ज्याला आपण म्हणतो ना की नशिबाची साथ मिळत नव्हती, तर प्रत्येक गोष्टीत तुम्हाला नशिबाची साथ मिळायला लागेल, भाग्य उजळायला लागेल. तुमच्या नशिबात नसलेल्याही गोष्टी तुम्ही ज्या ज्या गोष्टी या 21 दिवसांत मागाल त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळायला लागतील. बघा लक्ष्मी प्राप्तीसाठी, गुरु स्ट्रॉंग होण्यासाठी, शुक्र स्ट्रॉंग होण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे, अत्यंत महत्त्वाची सेवा आहे. जो जो हा उपाय किंवा सेवा करेल नक्कीच मी सांगेन की त्याच्या इच्छाही पूर्ण होतील, गुरुही मजबूत होईल, शुक्रही मजबूत होईल आणि आयुष्यामध्ये कधीच कसली कमतरता भासणार नाही. बघा आयुष्यभर ह्या एका उपायाने तुम्हाला भरपूर साथ मिळत जाईल. अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. त्यामुळे प्रत्येकाला सांगेन ज्याच्याही आयुष्यात आलेल्या काही इच्छा असतील किंवा पैशांच्या वाटा ज्या काही मोकळ्या झाल्या असतील तर त्या वाटा खुल्या करण्यासाठी, प्रगती होण्यासाठी, यश मिळण्यासाठी, पैसा येण्यासाठी, श्रीमंतीसाठी हा एक उपाय आवर्जून करा. तर आजचा हा उपाय तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.